पण मंडळी, दिवाळी आहे म्हणून छान छान नटावं लागते बरं का. आज बघा ना, भर दुपारी पाऊस आला होता. आत्ता काय करायचं बरं. त्याच्यानंतर मी सगळी देवाची भांडी घासून घेतली आणि इतकी चकाचक भांडी काढली होती, तीही पितांबरीनं. त्याच्यानंतर माझं महत्त्वाचं काम राहिलं होतं, कारण दिवाळी आहे आणि गुलाबजामुन होणार नाहीत असं तर होणारच नाही ना. दरवेळी मी खव्याचे करते, पण यावेळी म्हणलं चला शॉर्टकट घेऊया म्हणून सुहाना पॅकेटचे घेतले. थोडंसं दूध टाकलं आणि पीठ मळून घेतलं. दोघा भावा बहिणींनी मिळून गुलाबजामुनचे गोळे करून घेतले. गोळे तर तयार झाले. पाकासाठी पण मी तयारी केली. पाक झाला, दोघांसाठी चहा बनवला आणि त्याचबरोबर नंतर असे छान मंद आचेवर गुलाबजामुन तळून घेतले. पाक तर रेडी होता, याची तारही एक आली होती. त्याच्यानंतर सगळे गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकून घेतले, पण पातेलं छोटंसं पडलं म्हणून मग दुसऱ्या पातेल्यामध्ये याला ट्रान्सफर केलं आणि मस्त असे संध्याकाळी हे गुलाबजामुन मुरले होते. एकदम लुसलुशीत असे दिसत आहेत की नाही. त्याच्यानंतर आज होतं लक्ष्मीपूजन म्हणून छान अशी रेडी झाली. सांगा पाहू माझा लुक कसा वाटतोय ते. भेटूया नेक्स्ट